इलेव्हन लेनार्ड पहिलाच बॉल निर्धाव येतोय. सुरुवात चांगली केली आहे. गोलंदाजी मार्कवरनं तुम्हाला पाहायला मिळतोय. शिवांजली शेनवे संघासाठी गोलंदाज तुषार. पहिला बॉल डॉट फेकलाय. तुषार वरकुटे. सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी सचिन भोईर आणि कैलास भोईर. स्ट्राईक वरती सचिन, ज्यानं या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर उत्कृष्ट खेळ आपल्या संघासाठी साजरा केला. इथे फटका चांगला आहे. पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलाय. फटका जबरदस्त. फिल्डर चाललाय, पाठलाग करतोय. निश्चित त्याच्या आवाक्याच्या बाहेर सरळ निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. या मॅचचा पहिला चौकार सचिनच्या बॅटमधून. ताबा घ्या. सर्व स्वयंसेवक बाउंड्रीचा ताबा घ्या. दुपारच्या जेवणानंतर थोडे सुस्त झालेत. चला मित्रांनो, बाउंड्री लाईन कव्हर करा. चौकार आलाय. सचिननं 4 धावांच्या मदतीनं खातं खोललं. इथे हा चेंडू चांगला आहे. मिडॉनवरती चेंडूला अडवलं. कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता या ठिकाणी आपण पाहताय निर्धाव षटक. पहिल्या षटकात आपण आहोत. संध्याकाळच्या सत्राकडे आपण हळूहळू वळतोय. टिलेकर चषक 2026. अगदी आपण पाहताय तर गेल्या 2-3 दिवसापासून थंडी थोडी गायब झाली आहे या मैदानावरती आपण आल्यानंतर तुम्हाला नेहमीच दुपारच्या सत्रामध्ये गरमी भरपूर अनुभवायला मिळते. मान्यवर रवींद्र दादा भोईर यांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. षटक पहिलं. गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकाची जबाबदारी तुषार वरकुटेच्या खांद्यावरती. राईट ऑन ओव्हर द विकेट. इथे बॅटची एज लागलीये. फिल्डर आहे त्या ठिकाणी. झेल टिपलाय. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. भोईर 11 लेनार्ड टीमला पहिला धक्का. सचिन भोईर इज आउट. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर. इथे आपण पाहताय तर सचिन भोईरच्या रूपानं इथे माघारी परतावं लागलं. सामना तुम्ही एन्जॉय करताय. भोईर 11 लेनार्ड आणि त्यांना फाईट करत असताना टीम मैदानावरती उतरली आहे शिवांजली शेनवे. दोन्ही संघांचा विचार कराल तर ताकदवर संघ आहेत. नेहमीच जायंट किलरची भूमिका या दोन्ही संघांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते. एखाद्या अशा संघाला परास्त करतील की निश्चित जे स्वप्न सुद्धा कोणी पाहिलेलं नसतं. मात्र मैदानावरती यावेळेस त्यांना लढावं लागेल. सामना जिंकावा लागेल. दोन्ही संघ ताकदीचे एकाच कॅलिबरचे पाहायला मिळत आहेत. इथे सुंदर गोलंदाजी मार्कवरनं तुम्ही पाहताय तुषार वरकुटेला. अद्यापपर्यंत त्यानं 5 चेंडू इथे एक्झिक्यूट केले. फक्त 4 धावा खर्च केल्यात. धावफलकावरती एक गडी बाद 4 धावा. बॅटिंग करतायत लेनार्ड. विलास आलाय. विलास भोईर. इथे सुद्धा सुंदर चेंडू सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. निर्धाव आलाय. षटक संपलंय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळत आहेत एक गडी बाद 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. पहिल्या षटकात फक्त 4 धावा इथे खर्च केल्या. गोलंदाजीसाठी इथे इंट्रोड्यूस केला जातोय कुमार वरकुटे गोलंदाजीसाठी. तुषार वरकुटेनं फक्त 4 धावा इथे खर्च केल्या. आता मात्र फार मोठी जबाबदारी वाढलेली असेल कैलास भोईर स्ट्राईक वरती. साथ देताना विलास भोईर. या भोईर बंधूंना मात्र इथून डाव सावरायचा आहे. भोईर 11 लेनार्ड म्हटलं तर निश्चितच या परिसरातील भरपूर ताकदवर टीम म्हणून या संघाकडे फार पूर्वीपासून पाहिलं जायचं. भोईर 11 लेनार्ड उत्कृष्ट दर्जाचं क्रिकेट खेळण्यासाठी माहीर असणारा हा संघ. या परिसरातील क्रिकेट नेहमीच त्यांनी गाजवलं.
इथे आपण पाहताय आपल्या संघासाठी आता मात्र संकटाची परिस्थिती. पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या फक्त आल्या 4. कैलास भोईर जुना जाणता अनुभव या ठिकाणी वापरावा लागेल. स्वतःच्या अनुभवाची शिदोरी इथे मैदानात खोलावी लागेल. संघ संकटात सापडलाय, त्याला मैदानात निश्चितच बाहेर काढावं लागेल. इथे फुलटोज मिळालाय, लोवर फुलटोज कव्हरच्या डोक्यावरनं खेळतायत. चेंडू त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ अडवून फेक सिंगल मिळेल. शांत ठेवलंय. निश्चित आपण पाहाल तर एकच सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. एक धाव मिळाली. स्कोरबोर्ड 5 वरती. पहिल्या षटकात 4. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. पहिलाच बॉल आपण पाहताय सिंगल आली आहे. कुमार वरकुडेच्या माध्यमातून टाकलं जाणारं पहिलं षटक. विलास भोईर, जबाबदारी विलास भोईर वरती सुद्धा फार मोठी. ताकद ठेवतायत, क्षमता आहे. ही क्षमता इथं सिद्ध करावी लागेल. मैदानावरती तुम्ही आल्यानंतर तुम्हाला मेहनतीनं स्वतःला सिद्ध करायचं असतं. आज तुम्ही इथं तुम्हाला सिद्ध कराल तर जग उद्या तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. इथे तुम्ही स्ट्रगल करा. निश्चित स्ट्रगल इतकं करा की उद्या जगाला तुम्हाला गुगलवरती सर्च करावं लागलं पाहिजे. इथं खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅक टू द बॉलर. जबरदस्त हा फटका. चेंडूला गती कमी केली. गोलंदाज अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालून चेंडूला त्या ठिकाणी स्टॉप केलं, थांबवण्याचा प्रयत्न केला. सिंगल मिळाली. मात्र इथे गोलंदाजाच्या कौशल्याचा विचार आणि चर्चा नक्कीच होईल. गोलंदाज कुमार वरकुटे, जाबाज खिलाडी. शिवांजली शेनवे संघाच्या विषयी आपण सातत्याने चर्चा करतो. किनवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची एक ताकदवर टीम म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. दोन्ही संघ अतिशय आपण पाहिलं तर एकाच ताकदीचे, जिद्दीनं खेळणारे. इथे हा चेंडू बॅटच्या टो एंडला लागलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ. लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी आहे. सिंगल एकच मिळेल. एका सिंगल धावेची मदत स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. धावफलक एका धावेच्या मदतीनं 7 या आकड्यावरती. धावफलकाची गती आपण पाहिली तर निश्चितच कूर्म गतीनं सध्या चालली आहे. 2 फलंदाज जे मैदानात खेळतायत, भोईर बंधू, अर्थातच एका बाजूनं कैलास, दुसऱ्या बाजूनं विलास. दोघांच्याकडे भरपूर वर्षांचा अनुभव. हा अनुभव इथे त्यांना संपूर्णतः वापरावा लागेल. इथे सुद्धा लोवर फुलटोज ड्राईव्ह केलं. लॉंग ऑफ वरती चेंडू ट्रॅव्हल झाला. फिल्डर त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एकच धाव. एक धावेनं डावाला पुढे घेऊन चाललेत. थेंबे थेंबे तळे साचे. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. सिंगल तुम्ही घेत राहता त्यावेळेला नक्कीच गोलंदाजासाठी सुद्धा विचार करण्याची परिस्थिती निर्माण होते. नवीन काही करण्याचा प्रयत्न तो करेल. तुम्हाला संधी मिळेल. ही स्ट्रॅटेजी असते. इथे ओव्हर पिच. फटका चांगला खेळलाय समोरच्या दिशेला. मात्र निश्चित या फटक्यात तितकी ताकद नव्हती. एकच सिंगल मिळेल. चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती जबरदस्त मारा करतायत. फलंदाजांना हात खोलून दिले जात नाहीत. सिंगल वरती इथे आपण पाहताय तर संतुष्ट राहावं लागतंय. एकंदरीत या षटकाचा आपण विचार केला तर 5 बॉल 5 सिंगल लागोपाठ. शेवटचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. कुमार. इथे फुलटोज मिळालाय. फटका चांगला खेळलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर त्या ठिकाणी जातोय. सिंगल कंप्लीट करतील. एकच मिळेल. या षटकाचा आपण अनालिसिस पाहताय. 6 सिंगल या षटकात मिळाल्या. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 10 धावा. 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय दर्जेदार खेळ मैदानावरती पेश करतायत. 2 षटकात 10 आल्या. उर्वरित 2 षटकांमध्ये इथे धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. 4 षटकांची मॅच आपण नेहमी चर्चा करतो. हाय स्कोरिंग मैदान. इथे तुम्हाला 40 ते 45 धावा जरी तुमच्या पदरात असतील तर फाईट करता येईल. या अगोदरचा सामना तुम्ही पाहिला. नेल बायटिंग फिनिश. अतिशय रोमहर्षक सामना या ठिकाणी पार पडला. एक बाजूने तुम्ही पाहिलं यजमान संघ आई गावदी विठ्ठिले आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना नामदेव 11 धसई या जिगरबाज संघानं सुद्धा निश्चित एक जबरदस्त खेळ दाखवला. दोन्ही संघांच्या दरम्यान काठी की टक्कर. सामना नामदेव 11 संघाने जिंकला. मात्र मन जिंकली आई गावदी विठ्ठिलेनं. इरादा स्पष्ट केलाय विलास भोईरनं. चेंडूच्या बरोबर मेरिट वरती येऊन आक्रमक प्रहार केलाय. ठोकलाय भोईर ब्रँड षटकार. या षटकाराच्या मदतीने इथे इरादा स्पष्ट केलाय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. संदीप पडवळ गोलंदाजी मार्क वरती आलाय.
आणि पहिल्याच बॉलवरती त्याचं स्वागत षटकारानं केलंय. विलास भोईरसाठी हा चेंडू समोरच्या दिशेला पुन्हा एकदा चांगला क्रॅकिंग ड्राईव्ह. फिल्डर होता मात्र डोक्याला हात लावायला भाग पाडतोय गोलंदाज संदीप पडवळला. अगदी दोन्ही पायांच्या आणि हाताच्या खालून चेंडू निघून जातोय सरळ सीमा वरती टोटल झाली आहे 20. 2 षटकात 10 होत्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात पहिल्या 2 बॉलवरतीच 10 आल्यात. विलास भोईर बॅटिंग करत असताना मैदानावरती कॅल्क्युलेशन डोक्यात चालू आहेत. पहिल्या बॉलवर सिक्सर, त्यानंतर चौकार, स्ट्राईक वरती सज्ज आहे. इथे सुद्धा फुलटोज मिळालाय. समोरच्या दिशेला टोलावलंय. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय आहे पकडून फेक करतील. एक सिंगल मिळेल. हा सुद्धा फुलटोज होता आणि निश्चित याचा पुरेपूर फायदा मिळू शकला नाही. एकच सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट. 3 बॉलवरती विलास भोईरनं 11 घेतल्यात. धावफलकाला गती प्राप्त करून दिली आहे कैलास भोईर. स्ट्राईक वरती पायावरती फ्लिक केलाय. फटका चांगला आहे. एक टप्पा खात मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेनं सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. आलाय चौकार. मध्ये 10 होत्या. आपण पाहिलं तर दुसरं षटक अतिशय टिचून मारा केला गोलंदाज कुमार वरकुटेनं. 6 चेंडूंवरती 6 सिंगल. कुठल्याही प्रकारचा प्रयास नव्हता. मात्र निश्चितच विलास भोईर आणि कैलास भोईर या दोन भोईर बंधूंनी मैदानावरती तिसऱ्या षटकावरती हल्ला निश्चितच करण्याचं सूत्र इथं अवलंबलं आणि पहिल्या बॉलपासून हल्ला. पहिल्या 2 षटकात प्रयत्नच नव्हते आणि तिसऱ्या षटकामध्ये जसा मोठ्या फटक्यांचा प्रयत्न केला, धावा यायला सुरुवात झाली. वाईट बॉल. मंजिले मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर आप कोशिश भी ना करो ये गलत बात है. ठिकाणी गोलंदाजी करत असताना थोडासा महागडा सुरुवातीला जरूर पाहायला मिळाला. मात्र त्यानंतरच्या या चेंडूवरती मिळालेली विकेट कमबॅक झाले. धावफलकावरती स्कोर आपण पाहताय 26-26 ऑन बोर्ड. हा चेंडू चांगला आहे.
उदंड आयुष्य मिळो असं तुम्हाला शुभेच्छा देतोय. उदयजी ठाकरे साहेब, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सन्माननीय आदरणीय जनकजी भिशे साहेबांचं आगमन, आपलं हार्दिक स्वागत आहे जनकजी या. हो हो, इथे ड्राईव्ह केलाय, अगदी फ्रंट फुटला आलं ते, बॅटचा चेहरा उघडला आणि अगदी डान्सिंग डाऊन द ट्रॅक हा ड्राईव्ह बघितला आपण डीप एक्स्ट्रा कवच्या दिशेने. चांगली सुरुवात, चांगली नजर होती या चेंडूकडे. बघा पुन्हा एकदा बॅटर ड्रिल करून दाखवतोय आणि त्यानुसार उत्कृष्ट मेरिटनुसार फटका सजवला होता. सचिन भोईर नावाचा गोलंदाज आहे. धावांचं लक्ष 24 चेंडूमध्ये पार करायचंय. 24ला उलट केलं की 42 होतं आणि 42ला सुलट केले की 24 होणार आहे. व त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला उलटे सुलटे फटके मारून लक्ष गाठता येईल. तुम्ही अगदी क्लासिकल फटक्याने अशा पद्धतीत सुद्धा लक्ष गाठू शकता. संकेत वेगाने आला आणि तिथे मात्र डीपमध्ये फिल्डिंग चांगली होत असताना तितक्याच वेगाने इथे अजून लागोपाठच्या 2 धावा पूर्ण केल्या मिहिर पडवलने. मिहिर पडवल आणि सोबतीला आहे तो कुमार वरकुटे. हे 2 खंदे ओपनिंग बॅट्समन, चांगले स्ट्रायकर आहेत. थोडासा बॅकमॅटचा वापर केला, चेंडू फक्त बोटमधून सोडला होता बोटामधून. इथे कैलास भोईर येत आहेत जे मिडॉनला होते, ते मिड विकेटकडे वळले आणि त्या दरम्यान एका धावेने धावसंख्या सुद्धा फुलत असताना 5 वरती आहे 3 चेंडूंमध्ये. हा ड्राईव्ह केला होता, हा हाय बॅकलिपचा ड्राईव्ह होता. बॅकलिप हाय वापरणं, लो वापरणं. इथे मात्र थोडीशी लो फिल्डिंग बघितली आपण, लूज फिल्डिंग बघितली संकेतकडून, ज्याने आधीच्या चेंडूमध्ये सुंदर फिल्डिंग केली होती. चांगलं अटॅकिंग फिल्डिंग करण्यामध्ये तो माहीर आहे. पण तो समोर मिहिर पडवल आणि कुमार वरकुटे आहे. धावसंख्या ते वेगाने फुल होत आहेत. ह्या 4 चेंडूमध्ये धावसंख्या 7 वरती पोहोचलेली आहे आपण पाहताय. शेणवे संघ इथे विकेटचं पतन, सॉफ्ट डिस्मिसल, पॉइंटला टिपला जाईल आणि इथे पॉइंटच्या फिल्डरने काही चुकी न करता मस्त अगदी पाठीमागे जात असताना इथे संघाला पाठीमागे नेण्यासाठी समोरच्या प्रतिस्पर्धेला हा झेल टिपला आणि तो मस्ट निडेड झेल होता आणि विकेटचं पतन झालंय. बॅकवर्ड पॉइंटला अगदी उभरता सितारा इमर्जिंग प्लेअर होता तन्मय भोर, त्याने झेल टिपला आणि एक विस्फोटक फलंदाज कुमार वरकुटे नावाचा इथे बाद झालेला आहे. बॉलरचं आपण कौतुक केलं पाहिजे, त्याने ह्या 5 चेंडूंमध्ये चांगला दबाव टाकलाय. चौकार नाही दिला, षटकार नाही दिलाय, डबल डबल घेतला गेला, कारण चांगली फिल्डिंग सुद्धा त्यावेळेला झाली होती आणि तो दबाव टाकत असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जो झाला त्या प्रयत्नाला इथे असफलता आली आणि झेलच्या रूपामध्ये विकेटचं पतन झाल्यानंतर नवीन बॅटर संदीप पडवल आलाय उर्फ सँडी. जर्सी क्रमांक सचिन तेंडुलकर साहेबांचाच आहे, 10. फार मोठा नंबर, 100 शतक, गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर साहेबांचे. हा फुल टॉस आणि इथे फुल टोल वसूल करणारा ठोकलाय समोरच्या दिशेमध्ये षटकार. जणू काय धनुष्यातून एखादा तीर निघावा तसं मिहिरने हा फटका मारला आणि ह्या चेंडूने, या फटक्याने अक्षरशः जंगलाती विहीर गाठली आहे आणि तिथे मात्र आत्मसमर्पण केलं असं वाटतंय. 6 धावा आल्या. 26 जुलैच्या पावसाप्रमाणे धावांचा पाऊस पडतोय. धावसंख्या 26 वरती जाऊन ठेपली. पाहता पाहता पहिल्या षटकामध्ये 13 धावा, एक गडी बाद. पण इथे मात्र 2 चेंडूमध्येच 13 धावा ठोकून या सामन्याच्या 3-13 करायचा मानस पंचाचा इथे नो बॉलचा इशारा होतोय. ओव्हर स्टेप नो, क्रीजच्या बाहेर टप्पा सर. ओके, हेमंत सरांनी दर्शवला आम्हाला आणि पुढचा चेंडू फ्रीट असेल. +22, 1+1, 2 धावा इथे जोडल्या जातील. आमचे प्रोफेशनल स्कोरर सन्माननीय शशिकांत दादा पाटोले सर सांगतायत की धावसंख्या एक गडी बाद 28 वर. फ्रीटचा चेंडू हा परभणी मेजवानी. ओ हो हो, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. तिथे फिल्डर जरा स्किट आणि तिथे मात्र चेंडू करते बाउंड्री लाईनला हिट, 4 रन. मस्त मस्त, प्रत्येक वेळेला ताकदीची गरज नाहीये.
माझ्याकडे ताकदीच्या सोबतीला बुद्धिमत्ता सुद्धा आहे आणि मला माहिती आहे की क्रिकेट हा मैदानी जरी खेळ असेल तरी सुद्धा हा माइंड गेम आहे. माइंडने खेळला जातो, आपल्या मनामध्ये खेळला जातो आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण आपल्या शरीराने दाखवत असतो प्रेक्षकांना. आणि प्रेक्षक समजतात की हा मन सुद्धा वापरतोय, हा तन सुद्धा वापरतोय. तन आणि मनाने ही धावसंख्या पुढे नेलेली आहे, ती म्हणजे 32 वर 32. पाहता पाहता विजयाचे स्वप्न पाहू लागलाय या ठिकाणी टीम शेणवे संघ. फुल टॉस दिला होता, ज्याला टॉस करायचा प्रयत्न इथे केला गेला गोलंदाज कैलास भोईरकडून आणि ते सिंगल आलाय. या षटकामध्ये 6 वाईड, 6 नो बॉल, 4 आणि सिंगल. धावसंख्या पाहतोय आपण ती 33 वरती, लक्ष 42. आता 9 धावांची गरज. चेंडू जास्त शिल्लक आहेत असं वाटतंय. तसं पाहता आतापर्यंत 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 अत्यंत बहारदार बॅटिंग करतात आणि बहारदार भागीदारी होत असताना कुमार वरकुटे बाद झाला असं दाखवून सुद्धा दिलं नाहीये पाटेराक्यांना. अक्षरशः विसर पडला पाटेराकी, कारण की चांगली बॅटिंग केली संदीप पडवल आणि मिहिर पडवलने. नवीन षटकासाठी इथे गोलंदाज तन्मय सज्ज होतोय. इथं मात्र तन आणि मन जसं म्हणाल की इथे तन्मय आलाय आणि तन्मयला इथे आता मात्र धावसंख्या थांबावी लागेल, पण नाही. इथे थांबवणार कोण? फ्लॅशी लुकिंग लॉफ्टेड मॅच फिनिशिंग सिक्सर, मॅच फिनिश ऑल्सो सिक्सर. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा सांगूया आपण. मॅन ऑफ द मॅच शिवांजी जलीचा मिहिर पडवल इज द मॅन ऑफ द मॅच. सन्माने आमचे आदर्श व्यक्तिमत्व जनकजी विशे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मिहिर पडवलला देऊया मॅन ऑफ द मॅचचा किताब. आणि लगेच टॉस साठी या. ज्या संघाला बाय मिळाली त्याच्या विरुद्ध हा शेवटचा मुकाबला असेल आजच्या दुसऱ्या दिवसातील. एका बाजूला शिवांजली शेनवे, दुसऱ्या बाजूला नामदे 11 धसई.